एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज होता संडे आणि संडेचा दिवस म्हटलं ना की उशिरा उठायचं, बाकीचे कामं सुद्धा उशिरा करायचे। म्हटलं चला 8-8:30 वाजता मी उठली होती। मला तर खरं तर अजून झोपायचं होतं, पण काय करणार, लवकर जाग आली। मग मी उठून घेतलं डायरेक्ट आणि मी नंतर माझ्या आहोंना सुद्धा उठवलं होतं, कारण म्हटलं नाही मी नाही झोपणार तर तुम्ही पण नाही झोपायचं, असं माझं चालू होतं। त्याच्यानंतर आहे ना पटकन चहा पाणी वगैरे करून घेतलं, नाश्ता पण झाला होता आमचा। आणि ना आहोनी आठवण केली की चल माझे ना नखं काढायचे आहेत तर तुझे पण काढून घे। मग मी माझे पण नखं वगैरे काढून घेतले, संडे आहे तर म्हटलं चला काढून घ्यावे। मी खरं तर डाव्या हाताच्या नाही काढत, पण आज काढले पहिल्यांदा, फक्त करंगळी आणि अंगठा ठेवला होता। त्याच्यानंतर आहे ना काही कामच नव्हतं, कारण वेळ होता खूप। म्हटलं चला फ्रीजची डीप क्लिनिंग करून घेऊया, कारण याने घेतल्यापासून नवीन फ्रीज डीप क्लिनिंग काही केली नव्हती। वरच्यावर तर मी रोजच क्लीन करत असते किंवा आठवड्यातून एकदा तरी करते क्लीन आतून। मग छान आहे ना डीप क्लिनिंग करून घेतली फ्रीजची, पूर्ण त्यातलं सगळं सामान काढलं होतं आणि फ्रीज बंद करून आहे ना त्यातलं सगळं पाणी वगैरे काढलं होतं। त्याच्यानंतर फ्रीज वगैरे मस्त पुसून घेतलं होतं, पुन्हा मस्त आहोंकडून सेट वगैरे करून घेतलं आणि म्हटलं चला त्यामध्ये पुन्हा एकदा सामान ठेवून द्यावं। मग मी असं काहीसं सामान मस्त असं सेट करून ठेवलं होतं ना की बस खूप भारी वाटत होतं, एकदम नव्यासारखं दिसत होतं आता फ्रीज माझं, भारी वाटत होतं। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, बाय।